हे ना आता आम्ही सगळे मावशीने काजू आणून दिलेत ना, ते सगळे असे कापून घेतलेले आहेत बघा. एकदम गर असे मोठे मोठे आहेत ना आणि तयार झालेले आहेत. कवळे पण नाही आहेत, एकदम मस्त आहेत. हे फणस आहे. हे फणसाची पण तुम्हाला मी रेसिपी दाखवणार. हे पण साफ करून ठेवलेले आहेत. ह्याचा इथला एक भाग असतो ना पावचा आतला, तो काढून टाकायचा. त्याच्यात चिक फार असतं. हे साईडला हे असतात, ते पण आम्ही काढून टाकलेले आहेत. कारण ते जर घेतलं तर हे करवट लागतं आणि हे जर टाकलं तर चिकटपणा असतो, म्हणून हे काढून सोलून ठेवून दिलेत. आता ह्याची आपण रेसिपी नंतर करूया, तुम्हाला दाखवते मी. पण मी एवढं सगळं साफ करून दाखवते. म्हणून हे बघा, हे कसं मी छानपैकी तयार केलेलं आहे. आणि हे अजून काजू मला साफ करायचे आहेत. आणि आणखीन हे काजू आहेत, ते पण मी साफ करून ठेवलेले आहेत. हे काय एवढं काय आम्ही करणार नाही आहेत. हा वर्षभर पण आम्ही समजा स्टोरेज करून ठेवलं तरी राहतं. तर आता हे आमचं झालेलं आहे. एवढं साफ करून एवढं साफ करते, नंतर तुम्हाला रेसिपी दाखवते. जे चिकनचं बनवायचं का कसं बनवायचं आता ते बघूया आपण. काय टाकायचं आहे तर चिकनमध्ये खूप छान लागेल काजू. व्हेज नेहमी करून बघते, पण आता ह्यावेळी मी करणार आहे ते चिकनची करणार आहे. चिकन आता काय आज शुक्रवार आहे ना, वार असल्यामुळे आपण त्याच्यात चिकन टाकूया. आपण हे सगळं टोक्याने काढायचं, पूर्ण गोर निघतं. आज तुम्हाला मी ना चिकनमध्ये काजू जे आणलेत मावशीने गावावरनं, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे चिकन आणलं आहे मी 1 किलो. हे सुकं चिकन करणार आहे आणि हे रस्सावाला चिकन करणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेत ते मी सांगते. लसूण घेतलं 2, मिरची, हे कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक घ्यायचं. ते मी घेते नंतर वाटणामध्येच. आणि त्याच्यासाठी आता दुसरं काय काय वाटण्यासाठी काय लागणार आहे तर खोबरं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, धणे, जिरे, दालचिनी, वेलची, दगडफूल, काळी मिरी, खसखस, वेलची, लवंग, हे सगळे मी साहित्य घेतले. आणि त्याच्यासोबत एक थोडंसं सुकं करण्यासाठी मी एक थोडंसं लिंबू घेतलेलं आहे. म्हणजे मॅरिनेट करण्यासाठी मी ते लावून ठेवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे. आणि त्याच्यासोबत थोडंसं आणखीन कांदा पण घ्यायचा. हा कांदा घेतलेला आहे. हे मी खोबरं आता भाजून घेते. एक सगळा आता पदार्थ आपण जसा भाजीसाठी रश्श्यासाठी आपण चिकन करण्यासाठी करतो ना, तसं हे थोडं थोडं भाजून घ्यायचं. जास्त नाही भाजायचं, कारण आपल्याला पुन्हा मग परतायचंच आहे ना, परत पुन्हा तेलावर. तर आता हे लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला. पण दालचिनी, मोठी वेलची, लहान वेलची, काळी मिरी आणि लवंग, हे धणे सोबतच टाकून घ्यायचं. त्याच्यावर थोडंसं आपल्याला परतायचं, जास्त काय परतायला लागत नाही. आणि हे जिरे, खसखस आपण शेवटला टाकूया, कारण ते लगेच जळून जाईल ना. हे आता थोडंसं भाजून घेऊया. हे कांदा आता थोडं भाजून घेऊया. हे कांदा थोडासा भाजून घेऊया, म्हणजे वाटण्यासाठी आहे. ह्याला आपण आता थोडंसं मॅरिनेट करून घेणार आहोत सुकं चिकनसाठी. हे थोडंसं मिरची पावडर, हे हळदीची पावडर. आता आपल्याला तिखट किती प्रमाणात हवं आहे तसं आपण टाकायचं. कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट, हे दोन्ही पण 3-4 हे आहेत. त्याच्यात आपण आता मिक्स करूया. थोडंसं लिंबू पिळून घेऊया त्याच्यावर. हे सुकंसाठी आपण करतो आहे. थोडंसं आता हे चोळून आपण थोडंसं 10 मिनटं 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आणि नंतर हे बनवूया. त्याच्यात आपल्याला ना सुक्यामध्ये ना थोडंसं काजू टाकायचे आहेत ना. आता ना लसूण मी ठेचून ना फोडणीला टाकते. हा आमचा खलबत्ता किती छान आहे बघा, गावच्या पद्धतीसारखं ना, छान. आता मी फोडणी तयार करते. आता त्याच्यासाठी मी
तेल टाकते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका. प्रत्येकाचं तेलाचं प्रमाण हा वेगवेगळा असतो. आता आम्हाला जास्त थोडंसं लागणार म्हणून आम्ही तेल टाकतो जास्त. आता हे फोडणीला थोडंसं लसूण, हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना आपण, हे नंतर हे चिकन टाकून देऊया आपण. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकली. थोडासा कढीपत्ता हे टाकून द्यायचं. आता चिकन सुक्यासाठी आहे. जे आपण वाटण बनवलं आहे ते आपण नंतर टाकूया. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काजू टाकायचे. मी स्वच्छ सोलून वगैरे धुवून वगैरे घेतलेले हे काजू. काजू किती मस्त फ्रेश आहेत बघा. एक एक गर आहे ना तो खूप मोठा मोठा आहे. हे रत्नागिरीचे काजू आहेत. ते तिकडे कोकण म्हणजेच रत्नागिरी हा भाग आहे ना, त्या मावशी राहतात रत्नागिरीमध्ये. आता हे टाकलं आहे. आपण थोडंसं वाफ देऊ याला 10 मिनटासाठी. मीठ वगैरे नंतरच टाकायचं. हे सुकं करायचं आहे ना आपल्याला, आणि हे काजू आणि हे सोबतच टाकायचं. तर झाकण ठेवते. हे झाकण ठेवलं आहे. त्याच्यावर थोडंसं वाफ येण्यासाठी पाणी ठेवायचं. वाफ छान येते. आता चिकन रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला. आता तेल टाकलं, थोडंसं लसूण, लसूण टाकल्यावर कढीपत्ता टाकायचा थोडासा. एवढं काळजी घ्यायची की ते तडतडतं आहे भरपूर, तेल पण उडू शकतो. नंतर कांदा टाकायचा आपल्याला. हा रसासाठी हे सुकं नाही करायचं नाही. आता हे थोडंसं परतून घेऊया आपण. वाटण आपण नंतर ह्याच्यासोबतच टाकून घेऊया परतून. एका साईडला मी ना सुकं करायला घेतलेलं ना, ते बघ कसं पाणी सुटलं. काजू वगैरे, काजू काय त्याच्यासोबतच चिकनच्या सोबतच शिजून जाईल. ते थोडंसं पाणी सुटलेलं आहे तरी पण आपण टाकूया त्याच्यात थोडंसं. आणि वाटण पण टाकून देते मी आता. त्याच्यासोबत ते वाटण पण शिजेल मस्तपैकी. हे झालं. थोडंसं वाटण टाकते. एक जास्त नको, सुकी करायची ना आपल्याला, बस. आणि सोबत थोडंसं मीठ टाकूया. मग खडा मीठ टाकूया. हे मी आमच्या ठाण्यामध्ये भेटते बघा खडा मीठ. तुमच्याकडे भेटतो आहे का माहिती नाही, पण आमच्या पालघर साईडला तर बापरे भरपूरच ह्याचे हे आहेत. चव खूप छान येते. खडा मीठ टाकलं आहे. आता आणखीन पाणी सुटेल आणि मग त्यातल्या त्यात शिजून जाईल आतल्या आत. आता परत आपण त्याच्यावर झाकण देऊन ठेवूया. तर झाकण ठेवूया, परत वाफ देऊया 2-3. हे रशासाठी करतो ना एका साईडला आपण. आता हे झालेलं आहे, कांदा परतून झालेला आहे. तर त्याच्यात हा मी वाटण टाकते. बनवायला एकदम सोपं आहे. आता हे आपण वाटण केलेलं ना ते परतून घेतलं, ह्याच्यात टाकलेलं ते वाटण. आता ह्याच्यातच हळद, मीठ, मिरची, जरा आपला रस्सा करायचा ना, थोडासा मसाला, मिरची पावडर जरा जास्त लागेल, आणि हळद. आपण गरम मसाला पण ह्याच्यातच आपल्या ह्याच्या पद्धतीच आहे ना, त्याच्यातच गरम मसाला वगैरे सगळं टाकलेलं वाटणामध्ये. थोडंसं पाणी टाकून आपण हे परतून घेऊया. पण आता ना आपण हे झाकण ना ओपनच ठेवूया. झाकण ठेवलं का थोडंसं ना चरबट लागतं, म्हणून ना झाकण ठेवायचंच नाही. आधी सुरुवातीला 2 वेळा ठेवायचं आणि नंतर ओपनच ठेवून द्यायचं. मग ते ना एकदम मऊ, एकदम छान मऊ शिजतं. थोडंसं तेल सुटण्यासाठी पाणी टाकायचं. आता हे थोडं परतून घेऊया. तेल सुटलं बघा, कसं तेल सुटलं बघा. आता हे चिकन टाकून देऊया आपण त्याच्यात. आपल्याला हां, हे काय आता आपण फणस पण घेतलेलं ना, ते फणस आणलेलं ते आपण थोडं 2 शिट्ट्या दिल्या फक्त, तरी बघ किती मऊ झाले, एकदम
छान शिजले. कवळं असल्यामुळे पटकन शिजतं. मी आता ह्याला फोडणी देते, ते तुम्हाला नंतर दाखवते. तर हे आपण ना झाकून उघडून बघूया. थोडं आता हे करून घेतलं, परतून घेतलं हे चिकन. तर असंच आहे. म्हणजे आता मग थोडंसं मीठ टाकूया. आज आपल्याला काय बटाटा नाही टाकायचं मी आता. हे मीठ टाकलं, खडा मीठ टाकलेलं. आता सुका पण तयार आहे त्याचा. आता ह्याच्यात ना मी थोडंसं ना, आता आपल्याला किती पाणी हवं आहे, म्हणजे रस्सा किती हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घ्या. असं वाटलं एवढा रस्सा बस होईल. थोडासा अजून टाकूया जर लागलंच तर. आता हे तयार आहे. हे पण तयार झालेलं आहे सुकं चिकन, काजू टाकून बनवलेली. आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून आपण गार्निश करूया. ही रेडी झाली आहे रेसिपी. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतायत आणि ते कमेंट्स करून मला नक्की कळवा. आणि काय ह्याच्यात कमी होत आहे ते पण मला सांगा. जरा कमेंट्स करून सांगितलं तर बरं होईल, कारण तेवढंच आम्ही रेसिपी नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.